नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिरात शाकंभरी महोत्सवाची भक्तिमय पर्वणी 24 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी समस्त विटेकरांच्या श्रद्धेने केंद्र असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीच्या पावनचरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शाकंभरी महोत्सव मोठ्या भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरा होत आहे. रौप्य महोत्सव साजरा केलेल्या या ऐतिहासिक मंदिरात होणारा शाकंभरी महोत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती आणि समाज प्रबोधन यांचा संगम असल्याचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतंय. या महोत्सवात सकाळी सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजन कीर्तन तर सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे समाज प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून या सर्व कार्यक्रमांना विटेकर महिला, पुरुष, आबाल, वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. यंदाचा शाकंभरी महोत्सव 24 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत साजरा होत असून धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य पर्वणी भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिर तर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत महिलांसाठी पाककला प्रदर्शन आणि लहान मुलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले. शनिवार दिनांक 27 व रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी देवांग प्रीमियर लीग या टर्फ विकेटवरील क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. रविवार 28 डिसेंबर रोजी दुपारी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने शतचंडी याग तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ पार पडणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणखीन वाढवणारे क्षण म्हणजे सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचा संगीत भारूड कार्यक्रम, मंगळवार 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया हे प्रेरणादायी व्याख्यान, बुधवार 31 डिसेंबर रोजी नारायणी ग्रुप प्रस्तुत मंगळागौर हा पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी सुप्रसिद्ध शाहीर सम्राट देवानंद माळी यांचा देवीचा जागर व पारंपरिक संबळ वाद्यांची जुगलबंदी तर शुक्रवार 2 जानेवारी रोजी राज्यस्तरीय कीर्तीचे सिने संगीतकार वीरेंद्र केंजळे यांचा हिंदी, मराठी जुन्या व नव्या गीतांचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे. शनिवार 3 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पारायण सांगता सोहळा होणार असून सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात येणार आहे. रविवारी 4 जानेवारी रोजी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारे भक्ती, सेवा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा जागर करणारा हा शाकंभरी महोत्सव अनुभवण्यासाठी समस्त विटेकर बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विटा देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.